उपासना, उपासनेला दृढ चालवावे. आता उपासना म्हणजे काय हो? आता तुम्ही इथे गेल्या 4-5 दिवसापासून उपासना करताय. उपासनेचे काही प्रकार सांगितलेले आहेत. उप म्हणजे जवळ. कोणाच्या जवळ बसायचं? भगवंताच्या सानिध्यामध्ये भगवंताच्या जवळ बसायचं आणि भगवंताचं नामस्मरण करायचं, भगवंताचं चिंतन करायचं म्हणजे उपासना. पण आपल्याकडे कसं आहे, उपासनेच्या पद्धती वेगळी आहे, पंथाप्रमाणे पद्धती आहे. तर आपली उपासना कशी आहे? काही जण म्हणतात उपवास म्हणजे उपासना. म्हणजे उपवास कोणता करायचा आहे? उपवास करायला काही हे नाहीये, प्रतिबंध नाहीये. उपवास करायला पाहिजे, पण कधी, किती वर्षापर्यंत? कालखंड दिलेला आहे, काही मर्यादा दिलेल्या आहेत ना. उपवास आपल्याकडे सोमवारपासून तर रविवारपर्यंत रोज उपवास असतात. पण ज्या प्रकारे उपवास करायचा आहे, वासना रहित राहायचंय. आमच्या वासना रहित आहोत का आपण? नाही. तुम्ही आम्ही वासना रहित नाही, कारण पदोपदी आपल्याला वासनेचा वास येतो म्हणले. उपासना करत असताना शास्त्रकारांनी सांगितलेले अनेक पद्धती उपासनेच्या. पूजा म्हणजे उपासना, हरिपाठ म्हणजे उपासना, सकाळ दुपार संध्याकाळ भगवंताची पूजा, त्रिकाल पूजा सांगितलेली आहे. त्रिकाल पूजा म्हणजे उपासना, त्रिकाल संध्या म्हणजे उपासना, भगवत चिंतन म्हणजे उपासना, रामनामाचा जप करणं म्हणजे उपासना. पण आम्ही जपाला बसतो, आमचं लक्ष अर्ध कुठे असतं? जप करत असताना किचन मध्ये. आमचे मित्र वगैरे सांगतात नाही भागवतामध्ये, स्वयंपाक घरामध्ये सुनबाई म्हणजे स्वयंपाक करत असतात, सासूबाई बाहेर बसलेल्या असतात. कारण तुम्ही सगळ्या सासू रूप आहात, मी सुद्धा सासरा झालोय, त्याच्यामुळे आपल्याला आवडेल असं प्रमाण दिलेलं बरं आहे. पण सासूचं लक्ष कुठे आहे हो? किचन मध्ये. सुनबाई ते दूध चाललं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. उपांश जप, रामनामाचा जप करत असताना तो लक्ष तिकडे कशाला पाहिजे? तुमची उपासना चालू आहे ना. हो म्हणजे आमची उपासना चालू आहे, पण उपासनेमध्ये काय होतं? लक्ष ठेवावं लागतं म्हणजे सुनबाईकडे. कशाला लक्ष ठेवायला पाहिजे? वासना रहित आमची उपासना नाहीये ना इथे. मग आमच्या वासना कुठे? स्वयंपाक घरामध्ये. आमचं लक्ष कुठे? भाजीकडे. आमचं लक्ष कुठे? दुधाकडे. आमचं लक्ष कोणाकडे पाहिजे? लक्षपूर्वक लक्ष भगवंताकडे पाहिजे. नाम स्वरूप ज्याचं नाव घेतो आपण, त्याच्याकडे लक्ष पाहिजे. समर्थ म्हणतात ना की भावा रे, तुला ते किती 13 कोटी जप सांगितले आहे. आता अलीकडच्या काळामध्ये तर इतके जपाची संख्या झाली आहे. 13 कोटी जप जर करायचं म्हटलं ना एखाद्या व्यक्तीला, समर्थांनी सांगितलंय रात्रंदिवस जप करावं लागेल. आणि किती जप करावं लागले म्हणजे 12 वर्ष अखंड जप. अखंड जप 12 वर्ष रात्रंदिवस केल्यानंतर 13 कोटी पर्यंत कुठेतरी पोहोचू. आणि त्याच्यानंतर जो जप केला, ज्याचं नामस्मरण केलं, त्या नामापर्यंत, त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आमचं ध्येय काय? तर आम्हाला त्या भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. पण कोणत्या माध्यमातून? उपासनेच्या माध्यमातून. शक्य आहे का 13 कोटी जप? नाही. कारण आपण 4 तास 2 तास बसू शकत नाही एका जागावर. म्हणून मग समूह निर्माण झाले. समूहाच्या माध्यमातून जप करायला लागलो आपण. पण समूहामध्ये जप करत असताना सुद्धा किती आपलं लक्ष असतं जपामध्ये? झालं का मुलाचं लग्न? किती दिवस झाले? काही झालं झाले कृपा? बाजूला जप चालू आहे, समूहामध्ये आमची उपासना आहे. आमचं लक्ष कशामध्ये पाहिजे? तर त्या नामामध्ये पाहिजे. ज्याचं नाव घेतो आम्ही त्या उपासनेमध्ये पाहिजे. पण आमचं होत नाही. म्हणजे एका शास्त्रकारानं सांगितलंय, तुमच्या शरीरामध्ये रोम आहेत म्हणजे केस आहेत. जितके केस आहेत ना, ते केस म्हणजे मुख आहेत. शरीरामध्ये प्रत्येक छिद्र आहेत. छिद्र तर किती आहेत म्हणले? ते काहीतरी 350 कोटी आहेत रोम. आणि हे रोम ज्यावेळेस ओपन होतात म्हणजे उघडतात, या शरीरावरच्या केसांचे मुख उघडतं आणि प्रत्येक मुखातून रामनामाचा जप होतो. त्यावेळेस तो 13 कोटी पर्यंत पोहोचतो. पण ते मुख उघडण्यासाठी आपल्याला कशी उपासना करायला पाहिजे? सद्गुरु प्रल्हाद महाराज, सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज, अलीकडच्या काळातले अनेक संत आहेत. आणि या संतांनी नामस्मरण केलेले, उपासना केलेली
म्हणून तुम्हाला उपासना दिल्या आहे. पारनेरकर महाराजांची उपासना आहे. उपासना म्हणजे काय, तर ज्या ज्या देवतेचा आपल्याला जप करायचा आहे तो जप म्हणजे उपासना. उपासनेला दृढता लावावे. ती उपासना करत असताना सगुण आणि निर्गुण अशा दोन उपासना सांगितल्या. मग तुम्ही कोणाची उपासना करता, सगुणाची करता की निर्गुणाची करता, कोणाचीही करा, उपासना तुम्हाला त्या निश्चित स्थानापर्यंत घेऊन पोहोचवते. पण आमच्याकडे उपासना करत असताना काही पूजा सांगितल्या. पूजा म्हणजे उपासना. विशिष्ट प्रकारचा जप करायचा आहे म्हणजे उपासना. नामचिंतन करायचं म्हणजे उपासना. हरिपाठ करायचं म्हणजे उपासना. श्रवण, एखाद्याचं कीर्तन प्रवचन श्रवण करायचं म्हणजे ती सुद्धा उपासना आहे. रोजची पूजा घ्या. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता अलीकडच्या काळामध्ये पूजेसाठी वेळच नाही म्हणजे पुरुष मंडळींना. महिला मंडळाची पूजा करतात. बरं, ती पूजा करत असताना त्याचे नियम सांगितलेले आहेत ना काही. नवरात्रामध्ये काही घरी जाण्याचा प्रसंग येतो आमचा. देव उजळून ठेवायचे असतात. जुनी परंपरा आहे. म्हणजे देवावर तेज आलं पाहिजे ना. आपण कसं खाल्लं की आपल्याला तेज चांगलं येतं. म्हणजे बरं झालं 12:15 प्रवचन करा म्हणजे महाराज नंतर जेवण करायचंय. आणि मग काय, जेवण केल्यानंतर एक तरतरी येते म्हणजे अंगामध्ये तेज येतं. तसं आमच्या देवाला तेजपुंज करायचं आहे. मग ते उपकरण आहे, नंतर देव उजळून ठेवायचे असतात. आता काय अलीकडच्या काळामध्ये पावडर आले वेगवेगळे. पूर्वी चिंच, रांगोळी याला देव उजळून ठेवत असत. बरं, देव उजळण्याच्या सुद्धा काही पद्धती आहेत. पण आमच्याकडे त्या पद्धती आजकाल नष्ट व्हायला लागल्या. कारण व्हिडिओमध्ये काहीतरी त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहिजे आणि देव उजळत बसायचे. एका तर ते नाव घेऊन आता स्वच्छ करण्यासाठी पितांबरीचा अजून चांगला प्रकार आहे. बाथरूम स्वच्छ करायला काय वापरतात तुमच्याकडे? हार्पिक. हार्पिकच घेतलं देव उजळत बसली पाहिजे. अहो म्हणलं काय करताय तुम्ही? नाही म्हणे गुरुजी स्वच्छ होतात देव. अहो म्हणलं ते हार्पिक आहे, ते तुमच्या तोंडावर टाकून पाहावं म्हणलं हार्पिक काय होतं बघा. आपण म्हणजे देव आहोत ही भावना जोपर्यंत आपल्या मनामध्ये रुजत नाही तोपर्यंत त्या देवाकडे आपलं लक्षपूर्वक लक्ष जात नाही. पण देवाची पूजा करताना मग काय सांगितलंय की आम्हाला देवाची पूजा करायची बाबा रे, या माध्यमातून पूजा. पंचोपचार पूजा करा, षोडोपचार पूजा करा. 64 उपचारांनी देवाची पूजा आहे. आमच्याकडे पंचोपचार होत नाही. 64 कधी व्हावे? यज्ञ यागादी कर्मामध्ये 64 उपचार होतात, अन्य होत नाही. पण रोजच्या पूजेमध्ये देवाला स्नान घालावं, चांगली कपडे अर्पण करावे, वस्त्र अर्पण करावे, गंध लावावं, हळद कुंकू व्हावं, फुल व्हावे, साखरेचा नैवेद्य दाखवावा. जो काही उपचार असेल. पूर्वी तर पूर्ण सोहळ्यातला स्वयंपाक असायचा. आता सोहळं म्हणलं की आमच्या अंगावर काटायचं म्हणजे नको नको नको. सोहळ्यातला स्वयंपाक बाहेरून येतो आजकाल. बाहेरचा स्वयंपाक देवाला. मग हा नैवेद्य अर्पण करताना सुद्धा जी आपण ज्याप्रमाणे खातो ना त्याप्रमाणे देवाला अर्पण करतो का? नाही करत. मी तुम्हाला का सांगतोय? ही उपासना आहे. नित्य देवाची पूजा म्हणजे उपासना आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज रोज देवाला नैवेद्य अर्पण करत होते. नामदेव महाराजांनी भगवंताला दूध अर्पण केलं. अनेक उदाहरणं आपण ऐकलेली आहेत आपल्या स्मरणामध्ये. मग ती भावना त्यांची होती, आपली का नाहीये? त्याचाही कधीतरी विचार करायला पाहिजे. पण आपण तिथपर्यंत जात नाही. आमची पूजा शंकराचार्यांनी म्हणलेलं आहे, अरे बाबा पूजा जर केलीस ना तर सगळ्या प्रकारचं ऐश्वर वैभव तुला प्राप्त होईल. कुणीकडे जायची गरज नाही. पण आम्ही काय करतो? ते सगळं सोडून देतो आणि दुसरीकडे पत्रम पुष्पम फलोतो यम म्हणून सांगितलं. देवाला पत्र, एक पत्र अर्पण केलं तर कोट्यावधी सुवर्ण अर्पण केलं तर पुण्य मिळतं. भागवतामध्ये कथा आहे. भामेचा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवंतानं सुवर्ण तुला केली आणि सुवर्ण तुला रुक्मिणीनं काय केलं? फक्त एक पत्र अर्पण केलं, तुळशीचं पान.
हरिहरका झाला, पारड समान झाले की नाही? कशामुळे? फक्त एक, तिने काय अंगावर सोनं काढून दिलं होतं का रुक्मिणीनं? नाही दिलं. भगवंत तुम्हाला तुमचं सुवर्ण मागत नाहीये, तुमचं ऐश्वर्य मागत नाहीये. भगवंत काय मागतो? फक्त तुमचं एक पान मागतो, तुळशीचं पान. पण ते सुद्धा आम्ही आमच्या घरासमोर तुळशी नाही येत असतात. गुरुजी येताना तुम्ही तुळशी घेऊन या, श्राद्ध तुझ्या बापाचं, आणि गुरुजीला फुलं आणायला लावतो, तुळशी आणायला लावतो. मग आपल्या घरासमोर काय पाहिजे? भगवंताला काय प्रिय आहे? भगवंताला फुलं प्रिय आहे. पण ते आपल्या घरातले बघा, दुसऱ्यांच्या घरातले तोडायचे, सकाळी सकाळी जाऊन आणायचे, ते अर्पण करायचे, मान्य नाही. आपल्या घरासमोर तुळशी पाहिजे, तुळस लावलेली पाहिजे. आम्ही गोपालन करणारे आहोत, गो प्रतिपालक. आमच्याकडे गाई पाहिजे. गाई नाही म्हणले, आता आम्ही अपार्टमेंटमध्ये राहतो, गाई शक्य नाही. पण जिथं कुठे गाई असतील त्या गाईला काही चारा, वर्षभरातून गोग्रास, शिळा अन्न गाईला अर्पण करायचं. उरलेलं दुसऱ्या शाळेत जाता जाता एक कॅरी बॅग घे आणि गाई समोर टाकून दे. तुम्ही खाता का शिळं? आणि त्या गाईला का बरं खाऊ घालायचं? गाईची सेवा करणं ही सुद्धा उपासना आहे. रोज गोग्रास नैवेद्य वैष्णव आता बंदच झाला. नैवेद्य सांगितलं मी, देवाला नैवेद्य अर्पण करणं किती महत्वाचं आहे, तसाच वैष्णवदेव सुद्धा महत्वाचा आहे. उपासना आहे वैष्णवदेव म्हणजे. पण आपण कधीतरी श्राद्ध पक्षाला वैष्णवदेव करतो, आणि तो सुद्धा गुरुजी गॅसवर केला तर चालेल का? देव तुला गॅसवर नेतो. मग देव काय म्हणतो? चला हॉस्पिटलमध्ये लावा म्हणजे दोन्हीकडनं सिलेंडर, नाकात नळकांड्या. वैष्णवदेव अग्नी आहे, आपण अग्नीचे पूजक आहोत. ही उपासना आहे. आमच्याकडे ती सुद्धा होत नाही. म्हणून शास्त्रकाराने सांगितलंय पत्रम पुष्पम, फूल. फूल महत्वाचं आहे. गरुडावरी बैसोरी माझा, कैवारी आला, गजेंद्र मोक्ष. आठवा काय केलं हो? एक फूल फक्त स्मरण झालं, कधीतरी मी त्या देवतेचं चिंतन केलेलं आहे, त्या शक्तीचं चिंतन केलेलं आहे, ती शक्ती आता मला उपयोगाला येणार आहे, म्हणून त्या शक्तीच्या दिशेनं फूल भिरकावलं. गरुडावर बैसोनी माझा, कैवारी आला, पंढरपुरी आहे माझा माय बाप. त्याला आठवण झाली, माझे आई वडील कोण आहेत? तर तो परमात्मा आहे, ती शक्ती आहे, आणि त्या शक्तीची उपासना केली पाहिजे. कधीतरी केली होती, त्याची आठवण आली. कधी? 1000 वर्ष युद्ध केल्यानंतर. आपलं सुद्धा तसंच आहे. संसारामध्ये आयुष्यभर आम्ही काय केलं? युद्ध केलं. कशासाठी? ऐश्वर्य संपत्ती जमा करण्यासाठी. बघा ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती काबाड कष्ट करावं लागतात. काय कशासाठी करावं लागतात? ते आपल्याला काहीतरी उत्पन्न झालं पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे. पैसा मिळवणं सगळ्यांचा ध्येय मान्य आहे, पण त्यातल्या त्याच वेळ काढून भगवंताची उपासना. भगवंत काय म्हणतो? तर मला पत्रम पुष्पम, फूल अर्पण करा. पण ते फुल सुद्धा कसं पाहिजे? सुगंधी फुल पाहिजे. लोकांच्या दारातलं फुल घ्यायचं टाकायचं नको म्हणजे. आपलं जीवन जसं फुलाप्रमाणे तेजोमय किंवा सुगंधित आहे, टवटवीत आहे, तसं भगवंताला फुल अर्पण करायला सांगितलं. पत्रम पुष्पम फलम तोयम. पुष्प सांगितलं. आता हे पुष्प म्हणजे काय? आपलं शरीर म्हणजे पुष्प सांगितलंय शास्त्रकारांनी. म्हणजे काय? ते तुमच्या शरीरामध्ये जशी चेतना आहे, चांगल्या म्हणजे तारुण्य अवस्थेमध्ये आहोत. अवस्था आहेत माणसाच्या अवस्था. बाल्य अवस्था, यौवन अवस्था, तारुण्य अवस्था आणि वृद्धावस्था. 4 प्रकारच्या अवस्था सांगितल्या. बाल्य अवस्थेमध्ये आमच्याकडनं पूजा होते का? नाही होत. मग बाल्य अवस्थेमध्ये होत नाही म्हणले, यौवन अवस्थामध्ये नाही, तो काय आता अल्लडचे हो, त्याला तुम्ही देवा. पूर्वी पर्वता म्हणायचे संध्याकाळी, आता पर्वत शब्द काय माहित नाही म्हणजे संध्याकाळी त्या आजी आजोबा काय करायचे? लहान बाळाला घेऊन बसायचे देवासमोर, दिवा लावायचे, शुभम करोती शिकवायचे, रामरक्षा, विष्णू सहस्रनाम, भगवद्गीतेचा एखादा अध्याय, अशा प्रकारच्या उपासना आपोआप घडायच्या. आता बंद झालेल्या, कारण आजी आजोबा म्हणतात आम्हालाच वेळ नाही. आणि त्यामुळे काय? अवस्था सांगतोय तुम्हाला, अवस्था उपासनेची अवस्था आहे. तारुण्य अवस्थेमध्ये आता लग्न झालंय, आता कुठं देव करायचा वेळ आहे का? पर्यटन करायला पाहिजे. देव कधी करणार? म्हणजे आता लग्न, माझं लग्न झालं, मला मुलं झाली, मुलाला शिकवल्यानंतर त्यांना त्यांचे लग्न झाली, आणि त्या कालखंडामध्ये मला
वेळच नाही मिळाला. मग फुल कसं फुल चाललं चुकत चाललं ना फुल. मग कधी अवस्था आली, मग तुमच्यासारखी अवस्था आली आणि मग वेळ मिळाला म्हणले. तरी पण वेळ कशामुळे मिळाला? घरात सुनबाई आणि सासरे बसू देत नाही, चला मंदिरामध्ये जाऊन बसू म्हणले. आपण इथलं नाही सांगते बघ. ग्रामीण भागामध्ये आजही बघा मंदिरामध्ये सगळे वयोवृद्ध लोक जाऊन बसलेले असतात आणि तरुण शेतामध्ये. संतांनी कधी तुम्हाला सांगितलं नाही ही अवस्था तुम्हाला कशामुळे प्राप्त झाली, तर तुमच्या कर्मामुळे प्राप्त झाली नाही. आणि मग त्यावेळेस दात पडलेले असतात, कान गेलेले असतात, सगळे टाळ्या वाजवतात म्हणून आपण टाळ्या वाजवतो, सगळे हसतात म्हणून आपण हसतो, कारण ती अवस्थाच गेलेली असते. असते का मला सांगा बरं? राम राम ज्यावेळेस म्हणायचं होतं त्यावेळेस दात पडलेले असतात, दंताची मात गेलेले असतात, डॉक्टरकडे जाऊन कवळी बसवली तरी पण लांब 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 लांब. भगवान म्हणतो लांब लागताय, लांब लागताय, नको येऊ माझ्याजवळ. आणि त्यामुळे भगवंत आपल्याला दूर ठेवतो. म्हणून अवस्था सांगितल्या, कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये कोणत्या प्रकारची उपासना करायची ते सांगितलं. म्हणून ही अवस्था प्राप्त होण्यासाठी, प्राप्त झालेली अवस्था जपण्यासाठी भगवंत म्हणतात मला ते फुल अर्पण कर. ते म्हणजे कोणतं? टवटवीत चांगल्या प्रकारचं आपण करतो का? अलीकडच्या काळामध्ये संस्कार वर्ग भरतात. हिंद झाल्यानंतर आम्ही म्हणतो तुमचा मुलगा पाठवा, कमीत कमी संध्या तरी आम्ही त्याला शिकू. लोक म्हणतात नाही गुरुजी मुंजीमध्येच शिकून घ्या संध्या. आता मुंजीमध्ये संध्या शिकवण्याची गोष्ट आहे का? असतो का वेळ तितका? त्या बालकाला उपदेश केल्यानंतर लगेच केक आणतात बाहेरून, केक कापला जातो. संस्कार आहे, उपनयन संस्कार आहे आणि त्या संस्कारामध्ये आपण काय करतो? केक कापतो. काही महानंत असे पाहिले लहान लहान मुलं सोहळ्यामध्ये बसवले आणि यवनाची कपडे घातलेली माणसं त्यांना वाढताय. आपल्या बायांनी काय करायचं? मग कशाला संस्कार कशाला करायचे? खऱ्या अर्थानं उपासनेची सुरुवात जर कुठून होत असेल तर त्या उपनयन संस्कारापासून होते. पण आमच्याकडे संस्काराचे लोक होत चालले. काही जणांचे उपनयन तर लग्नाच्या 4 दिवस आधी केल्या जातात. 1 दिवस मुंज, दुसऱ्या दिवशी सोडमुंज, तिसऱ्या दिवशी लग्न, चौथ्या दिवशी ऋतुशांती, 5व्या दिवशी अमेरिका. गोपाल कृष्ण भगवान. अशा प्रकारची अवस्था म्हणजे आपल्या संस्कृतीचा एक प्रकारे ह्रास होतोय, नष्ट होत चालली आहे संस्कृती. आणि संस्कृती नष्ट होऊ नये असं वाटत असेल तर संस्काराचं बीजारोपण कुठून झालं पाहिजे? तर आपल्या घरातून झालं पाहिजे. बाहेरून काही उपयोग नाही. बाहेर जाऊन किती जरी तुम्ही सांगितलं तर लोक ऐकणार नाही. म्हणून आपले संस्कार घरापासून झाले पाहिजे. म्हणून उपासना. मग उपासना करत असताना उपासना मूर्तीची असू द्या किंवा अन्य सद्गुरूची असू द्या. एकदा विवेकानंद एका संस्थानिकाच्या दरबारामध्ये गेले आणि दरबारामध्ये गेल्यानंतर तिथे विवेकानंदांनी प्रवचन केलं. त्यांचं प्रवचन झालं वगैरे. त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारे देवाची पूजा करत जावी, आपल्या गुरूंचं पूजन करावं वगैरे वगैरे. पण त्यांचा काही जणांनी उपहास केला. म्हणजे मूर्ती पूजा वगैरे काही नसतं म्हणजे. विवेकानंदांनी ते ऐकला, शांत बसले. पाठीमागे त्या राजाच्या दरबारामध्ये एक मोठा फोटो मांडलेला होता त्याच्या पूर्वजांचा. विवेकानंद स्वामी म्हणतात की बाबा रे तुम्ही म्हणता ना मूर्ती वगैरे काही नाही, देव नाही, मान्य म्हणजे मला, पण तो बाहेर माझ्या पाठीमागे जो फोटो लावला आहे ना त्या फोटोवर काय करा म्हणजे तुम्ही प्रत्येक जण थुंका. काय करा? थुंका म्हणले त्याच्यावर. कोणी तयार झालं का? समोर राजा बसलेला आहे, समोर तुमच्यासारखे लोक बसले, राजदरबारामध्ये मोठमोठे अधिकारी मंत्रीगण होते. थुंका म्हणल्यानंतर कोणी तयार झालं नाही. विवेकानंद स्वामी त्यावेळेस सांगतात की बाबा रे आमचा देव मूर्तीमध्ये आहे, आम्ही ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस तुम्ही त्याचा उपहास करता आणि पाठीमागे तुमच्या पूर्वजांच्या अंगावर मी थुंका म्हणलं तर तुम्ही काय करता? नकार देता. हीच तर खरी मूर्ती पूजा आहे. म्हणून उपासना म्हणजे मूर्ती पूजा. पुष्पम पुष्पम पत्रम फलम तोयम.
आपला दृढ भाव पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे. आपला भाव कोणाबद्दल पाहिजे? आमचा भाव जो आहे तो भगवंताच्या प्रती, सद्गुरूच्या प्रती, आचार्याप्रती, ब्राह्मणाप्रती निष्ठावंत. तुकाराम महाराज म्हणतात, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. स्वधर्म. आता धर्माची व्याख्या वेगळी सांगितलेली आहे, पण आपल्याला इथे फक्त भाव पाहायचा आहे. निष्ठावंत भाव. दृढ. उपासनेला दृढ चालवावे. दृढ म्हणजे काय? निष्ठापूर्वक. जी काही उपासना आम्ही करतो ती निष्ठापूर्वक पाहिजे. आमचा भाव कोणाबद्दल आहे? तर पांडुरंगाबद्दल आहे. जनाबाईंचा भाव कोणाबद्दल होता? भगवंताबद्दल होता, पांडुरंगाबद्दल होता. जनाबाईंना एका अभंगामध्ये म्हणलेलं आहे, पूर्वी जात्यावर जळायचे ना, ओव्या असायच्या. आता जात नष्ट झालं, जाती निर्माण झाल्या. त्या काळातही जातीभाव होता नव्हता असा नाही, पण त्यातला प्रेमभाव जास्त होता. जनाबाई म्हणतात, जात्यावरी जात ग, जात्यावरी जात. काय असतं ते? काळं खालचं एक असतं, वरचं एक असतं, आणि मध्ये आपण त्या छिद्रामधनं धान्य टाकतो आणि तळतो. जात कोणतं आहे? जनाबाईंचा भाव आहे याच्यामध्ये. जनाबाई काय म्हणतात, माझं जातं कुठं आहे? तर माझं पंढरपूरला जात आहे आणि मी तिथे जाते. कुठून जाते? तर गंगा फिरवून वारी करायची ना जनाबाई. आपल्या शरीराचं सुद्धा एक जात आहे. दोन भाग सांगितले, बुद्धी भेद. एक रिकामं जात आहे म्हणले आणि एक भरलेलं जात आहे. आणि त्याच्यामध्ये धान्य कोणतं टाकायचंय? तर नामरूपी धान्य त्याच्यामध्ये भरायचंय आणि मग दळायचंय. म्हणजे बरोबर आपोआप पीठ बाहेर येईल. आणि ते पीठ म्हणजे काय? तर फलद्रूप झालेला बंद तुम्हाला पाहायला मिळेल. आमचा भाव. आमचे पूर्वज वारी करायचे म्हणून आम्ही वारी करतो. दिंडी, आषाढीची, कार्तिकीची, मागी, 12 महिन्याच्या 12 एकादशा किंवा कृष्ण आणि शुक्ल पक्षातल्या एकादशा वारी करणारे लोक आहेत आजही वारकरी. त्यांचा भाव काय? की तिथे गेल्यानंतर मला एक चैतन्य भेटतं आणि ते चैतन्य भेटल्यानंतर मी परत येतो. ते चैतन्य पुढच्या 1 वर्षापर्यंत माझ्या बरोबर राहतं, म्हणून मी तिथे जातो. का बरं? पंढरपूरचा पांडुरंग इथे नाही का? आहे, इथे पण आहे, पण तिथे गेल्यानंतरचा भाव वेगळा आहे. आणि इथे तीर्थ आहे. इथे तीर्थ आहे का? नाही. म्हणून हा भाव आहे आमचा. वारकरी एका वारकऱ्याला विचारलं की बाबा तुला देव दिसतो का? म्हणले. एक आषाढी वारी होती आणि आषाढी वारीमध्ये काही पत्रकार असतात, न्यूज चॅनलवाले भरपूर असतात, ते शूटिंग करत होते. आणि एकाने विचारलं वारकऱ्याला, बाबा तुम्हाला देव दिसला का? आणि किती वर्षापासून वारी करता तुम्ही? ते म्हणले, माझ्या आजोबापासून येतोय बाबा म्हणले. म्हणजे आजोबाचं वय त्यावेळेस कमीत कमी 50-60 वर्षाचा असेल, हा लहान असेल. आणि तेव्हापासून म्हणजे माझी 3री पिढी आहे आणि मी इथे वारीला येतो. म्हणले, देव दिसला का? हो म्हणले, देव दिसला. कधी? कसा दिसला? त्या वारकऱ्यानं त्या पत्रकाराला जे उत्तर दिलं ते अतिशय मार्मिक उत्तर आहे. वारकरी म्हणतो की माझे आजोबा इथे यायचे, माझा विश्वास माझ्या आजोबावर होता, माझे